कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करून अधिकाऱ्यांनीच शासनाला चुना लावल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प छत्रपती संभाजीनगर येथील स्वयं योजना घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार असलेल्या तत्कालीन प्रकल्प अधिकारी तसेच सहाय्यक प्रकल्प अधिकारी शिक्षण विभाग यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांना निलंबित करण्यात यावे या संदर्भात अप्पर आयुक्त आदिवासी विभाग अमरावती यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे। 2025 या वर्षामध्ये एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प छत्रपती संभाजीनगर कार्यालयामध्ये बोगस आदिवासी विद्यार्थी दाखवून खोट्या कागदपत्रांच्या आधारे कोट्यवधी रुपयांचा स्वयं योजना घोटाळा उघडकीस झालेला आहे। या घोटाळ्यामध्ये तत्कालीन प्रकल्प अधिकारी तसेच सहाय्यक प्रकल्प अधिकारी शिक्षण विभाग यांची महत्त्वाची भूमिका होती, परंतु त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही। या प्रकरणी तात्काळ चौकशी करून गुन्हे दाखल करून त्यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी एकलव्य संघटनेचे पदाधिकारी सोनू पवार यांनी तक्रारीत नमूद केली आहे। या स्वयं घोटाळ्याच्या संदर्भात छत्रपती संभाजीनगर आदिवासी प्रकल्प तसेच अमरावती सहाय्यक आयुक्त प्रकल्प हे या घोटाळेबाजांना वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आता सामाजिक कार्यकर्ते करत आहेत। या स्वयं घोटाळ्यासंदर्भात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प छत्रपती संभाजीनगर कार्यालयामध्ये माहितीचा अधिकार अर्ज दाखल केला असता कोणतीही माहिती या कार्यालयातून देण्यात येत नाही। सर्रासपणे या कार्यालयाचे अधिकारी माहितीचा अधिकार कायद्याचे उल्लंघन करून कायद्याचा अवमान करत आहेत। वरिष्ठ अधिकारी आणि शासन झोपा घेत आहे का, असाही सवाल तक्रारदारांनी उपस्थित केलाय। एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प छत्रपती संभाजीनगर कार्यालयाचे अधिकारी या घोटाळेबाज अधिकाऱ्यांना वाचविण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत। छत्रपती संभाजीनगर कार्यालयाच्या प्रकल्प अधिकाऱ्यांकडून असे सांगण्यात आले की वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती कोणालाही देण्याचं सांगितलं नाहीये, त्यासाठी आम्ही स्वयं योजना घोटाळ्याची माहिती कुणालाही देऊ शकत नाही। त्यामुळे या ठिकाणी सर्रासपणे माहितीचा अधिकार कायद्याचा अवमान केला जात आहे। या घोटाळेबाजांना वाचविणारे वरिष्ठ अधिकारी हे कायद्यापेक्षा मोठे आहेत का, असा प्रश्न आता निर्माण झालाय। तरी या संदर्भामध्ये तात्काळ चौकशी करून या घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे आणि त्यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी एकलव्य संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष सोनू पवार यांच्या नेतृत्वाखाली अप्पर आयुक्त आदिवासी विभाग अमरावती यांच्या कार्यालयामध्ये तक्रार देण्यात आली। यावेळेस त्यांच्यासोबत रोहित झाकर्डे, रमेश कांगुर्डे, रुस्तुम पवार, लक्ष्मण वाघ, संजय मोरे, बापू मोरे, रामेश्वर अहिरे आणि इतर सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी सोबत होते। या घोटाळ्या प्रकरणी दोषींवरती कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आलाय। आज आम्ही एकलव्य संघटनेच्या माध्यमातून अपर आयुक्त आदिवासी विकास विभाग अमरावती यांना शासकीय माध्यमिक आश्रम शाळा वडनेर या ठिकाणी जी आदिवासी विकास विभागाची पडीत जमीन आहे, ही जमीन स्थानिक आदिवासी बांधवांना लीज पद्धतीवरती शेती कसण्यासाठी देण्याबाबतचं निवेदन दिलेलं आहे। तसेच अपर आयुक्त आदिवासी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जो स्वयं योजनेचा घोटाळा झालेला आहे, या घोटाळ्यामधील प्रमुख आरोपी तत्कालीन प्रकल्प अधिकारी सहाय्यक प्रकल्प अधिकारी शिक्षण हे दोषी आहेत। या संबंधित चौकशी अहवाल आम्हाला देण्यात यावा, तसेच या अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याबाबतचं निवेदन आम्ही आज एकलव्य संघटनेच्या माध्यमातून अपर आयुक्त आदिवासी विकास विभाग यांना दिलेले आहे। प्रतिनिधी जब्बार तडवी, NTV न्यूज मराठी, अमरावती।